नमस्कार श्रोते हो. मी मयूर तारासिंग बोलटे, डॉक्टरेट फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. मी अध्यात्म मार्गावरती चालणारा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय अ, या संस्थेचा राजयोग साधनेचा अभ्यासक आहे. लहानपणापासूनच मी या साधनेमध्ये आहे आणि आज मी आपल्या समोर काही कविता घेऊन आलेलो आहे आणि या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला करत आहे अध्यात्माचं महिमा. अध्यात्म म्हणजे काय? जीवन जगण्याची दिशा. जीवन तर आपण सगळे जगतो, पण जीवन कशासाठी जगायचं हे सांगणारं जे आहे ते अध्यात्म. नको ते बोजड शब्द, नको त्या बोजड व्याख्या, राहू आपण हलके फुलके. हं. ह्याच हलके फुलके बनण्यासाठी मी आपल्यासमोर काही कविता घेऊन आलेलो आहे. माझी प्रथम कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तुला अवकाश आहे की नाही, तू सावकाश मात्र नक्कीच नाहीस. तू येतेस, तू जातेस, तुला कसलाही पाश नाही. तुला अवकाश आहे की नाही, तू सावकाश मात्र नक्कीच नाहीस. तू येतेस, तू जातेस, तुला कसलाही पाश नाही. मी तुझी वाट पाहतो, तू सटकून जातेस. मी तुला पकडू पाहतो, तू निसटून जातेस. शॉर्टकटने तुला गाठू पाहता तू कधीच गवसत नाहीस. पुण्यात तर तू पळतच असतेस, मुंबईत तर तू उडतच असतेस. अगं गावात सुद्धा आता तू बरोबर लपतेस. कुठे हरवलीस ग तू, कुठे हरवलीस ग तू, माझी निवांत मोकळी वेळ, माझी निवांत मोकळी वेळ. हो हो, तशी तू निवांत आणि मोकळी, तशी तू निवांत आणि मोकळी, पण तुझ्या विना भासते मोठीच पोकळी. असे कसे? तूच मोकळी पण तुझविण पोकळी. असे कसे? तूच मोकळी तुझविण पोकळी, या विचारांची मनात दाटते साखळी. साखळी मला म्हणते, तू निवांत नसतोस का? मला समजत नाही, मी निवांत असतोही आणि नसतोही असे का? साखळी मला म्हणते, तू निवांत नसतोस का? मला समजत नाही, मी निवांत असतोही आणि नसतोही असे का? बाहेरून निवांत, आतून अशांत असे होतेच का? बाहेरून निवांत, आतून अशांत असे होतेच का? कुठे हरवलीस ग तू, कुठे हरवलीस ग तू, माझी निवांत मोकळी वेळ, माझी निवांत मोकळी वेळ. कुठे लपलीस ग तू, कुठे लपलीस ग तू, माझी निवांत मोकळी वेळ, माझी निवांत मोकळी वेळ. कदाचित या काव्यातून आजकालच्या धकाधकीच्या जीवनाचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला. पण ही धकाधकी नेमकी कुठली? फक्त बाहेरची धकाधक असं नाहीये. मनाच्या आत चाललेली पण एक धकाधक आहे. मनाच्या आत चाललेली पण गडबड आहे. आणि या गडबडीपासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला थोडस स्वतःचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि हाच शोध नेमका अध्यात्म घेतो. काव्य वाचताना आपल्या लक्षात आलं असेल की आजकाल प्रत्येकाला हे काव्य लागू पडतं. अगदी लहान मुलं सुद्धा आजकाल बिझी झालेली आहेत. मोबाईल, इंटरनेट, गॅझेटमध्ये कुठेतरी हरवून गेलेली आहेत. आपला मोकळा श्वास ते हरवत चाललेले आहेत. बरोबर. मी तुझी वाट पाहतो, तू सटकून जातेस. मी नेहमी मोकळ्या वेळेची वाट बघतोय, तू सटकून जातेस. मी तुला पकडू पाहतो, तू निसटून जातेस. मी तुला शॉर्टकटने गाठू पाहता तू कधीच गवसत नाहीस. शॉर्टकटने गाठू पाहता तू कधीच गवसत नाहीस. आता ही मोकळी वेळ कुठं सापडावी म्हणून आम्ही काय करतो, आउटिंगला जातो. गावाकडच्या लोकांना वाटत असेल कष्ट आम्हाला फार आहेत, मग पुण्यात मोकळी वेळ असेल लोकांना. नाही. पुण्यात तर तू पळतच असतेस, मुंबईत तर तू उडतच असतेस. अगं गावात सुद्धा आता तू बरोबर लपून बसतेस. मोकळी वेळ गावात सुद्धा का सापडत नाही लोकांना. कुठे हरवलीस ग तू, कुठे लपलीस ग तू, माझी निवांत मोकळी वेळ, माझी निवांत मोकळी वेळ. माणसाचा निवांतपणा हरवत चाललेला आहे. आता गंमत पहा, तशी तू निवांत आणि मोकळी वेळ कशी हवी आम्हाला? निवांत आणि मोकळी. आता जी गोष्ट स्वतःच मोकळी आहे ती काही भरलेली नाहीये, पण तिच्याच बाजून घडली मोठी पोकळी. तशी तू निवांत आणि मोकळी, तशी तू निवांत आणि मोकळी, पण तुझ्या विना भासते मोठीच पोकळी. असे कसे? तूच मोकळी आणि तुझविण पोकळी, या विचारांची मनात दाटते साखळी. आणि ह्याच विचारांची मनात साखळी दाटते की निवांत मी आहे का नाहीये. त्याचं उत्तर परत पुढच्या कडव्यामध्ये आपल्याला मिळत आहे. साखळी मला विचारते,
म्हणजे विचारांची साखळी मला विचारते, तू निवांत नसतेस का? मला समजत नाही. मी निवांत असतोही आणि नसतोही असे का? मी निवांत असतोही आणि नसतोही असं दोन्ही का? बाहेरून निवांत आतून अशांत असे घडतेच का? असे घडतेच का? कुठे हरवलीस ग तू? कुठे लपलीस ग तू? माझी निवांत मोकळी वेळ, माझी निवांत मोकळी वेळ. तर बाहेरून अशांत आहे आणि आतून मी निवांत राहण्याचा प्रयत्न करतोय. बाहेरून निवांत आहे आणि आतून अशांत आहे. आणि याच्यातून बाहेर येण्यासाठीच आपल्याला हवं आहे की आपण आपल्या स्वत्वाचा शोध घेऊया. आपण स्वत्वाचा शोध घेण्यासाठी, मोकळं पाडण्यासाठी कुठेतरी फिरायला जातो. ज्यांचं बजेट चांगलं असतं ते लेह लडाख किंवा हिमालयामध्ये फिरायला जातात आणि त्या निसर्गामध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात. निसर्ग शांती देतो. निसर्ग काही ना काही ते देत असतो, म्हणून तो निसर्ग आपल्याला जवळचा वाटतो. देणे हीच आध्यात्मिक अस्तित्वाची एक खूण आहे. पहा, आज करोना व्हायरसचा एवढा मोठा प्रकोप जगात चालू आहे, परंतु माणसं एकमेकांना मदत करतायत. संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स, एक्सपर्ट्स एकमेकांना मदत करतात, जे एरवी ते करत नसतात. एरवी तो माझा एक्सपर्ट आहे, याचंच नाव कॉपीराईट आहे. कॉपीराईट असावा का नसावा, प्रत्येक जी जगात चालणारी गोष्ट असते त्याला काहीतरी अर्थ असतो. मी एवढा मोठा नाही की प्रत्येक गोष्ट असावी का नसावी हे मी ठरवणार, इतका मोठा मी नाहीये. परंतु देण्याची भावना सुंदर आहे, तशी शांतीची भावना सुंदर आहे. या सुंदर भावनांनी मी कुठंतरी आहे. मी म्हणजे त्या सुंदर भावनांचा एक आविष्कार आहे मुळामध्ये, परंतु त्याच्यावरती सुंदर नसलेल्या, कुरूप असलेल्या भावना चढलेल्या आहेत आणि या भावनाच मला काढून टाकायच्या आहेत. असंच काहीसं अध्यात्म सांगत असतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मी म्हणजे कोणीतरी मला गवसते, मी म्हणजे कोणीतरी एक सुंदर, शांत, आध्यात्मिक शक्ती आहे. ही आध्यात्मिक शक्ती जणू माझा आत्मा, म्हणजे मीच आत्मा, मीच ते आध्यात्मिक अस्तित्व, मीच ती सुंदर शक्ती आहे, मीच ती आध्यात्मिक चेतना आहे, मीच ती आध्यात्मिक ऊर्जा आहे. हे समजून घ्यायचंय मला. आणि मीच ती आध्यात्मिक ऊर्जा, माझ्या मनाची कुरूपता, माझ्या मनाची चंचलता हटवून टाकत आहे. हा राजयोग मेडिटेशन जो आहे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाची फिलॉसॉफी प्रमाणे स्वतःला स्वयं सूचना देणे की मीच एक आध्यात्मिक ऊर्जा आहे, मीच एक आध्यात्मिक चेतना आहे. साध्या भाषेमध्ये मीच एक आत्मा आहे. आत्मा म्हणजे भूतप्रेत नव्हे. आत्मा या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक चेतना असा आहे. मी शांतीनं ओतप्रोत भरलेली आहे आणि शांती मिळवण्यासाठी मी अनावश्यक विचारांची गर्दी ही मनातून हटवत आहे. मी अनावश्यक विचारांची गर्दी मनातून हटवत आहे आणि ह्या अनावश्यक विचारांमध्येच माझा निवांतपणा हा हरवून गेलेला आहे. विचारांची साखळी मला म्हणते, तू निवांत नसतोस का? मला समजत नाही. मी निवांत असतोही आणि नसतोही असे का? बाहेरून निवांत आणि आतून अशांत असे होतेच का? का होत हे? तर मी या आध्यात्मिक शक्तीला विसरून चाललेलो आहे, म्हणून हे असं घडत आहे. तर स्वतःला दिवसातून काही काळ स्वतःच्या मनाला एकाग्र करा आणि त्याला हा विचार द्या की हे मना, हे माझ्या आत्म्या, हे मी. स्वतःलाच हाक मारा, अरे मी. कधी स्वतःला हाक मारली का तुम्ही? दुसऱ्याला हाक मारता, अरे मयूर, अरे तुषार, अरे शेखर. तशी स्वतःलाच हाक मारा, अरे मी, अरे माझ्यातल्या मी, अरे माझ्यातल्या आध्यात्मिक अस्तित्व, शांततेचे अस्तित्व. त्याला साथ द्या, त्याला सांगा की शांती हाच माझा नैसर्गिक स्वभाव आहे.
पॉज मी अशासाठी नाही घेतला की मला काय आठवत नाही पुढचं काय बोलायचं. मी हा विचार माझ्यामध्ये मुरवत आहे म्हणून मी पॉज घेत आहे. शांती हीच माझी वास्तविक शक्ती आहे. पॉज घ्या, स्वतःमध्ये हा विचार मुरवा. जीवनाची अजून एक स्टाईल आहे, पॉज अँड पॉन्डर. इंग्रजीत म्हणतात पॉज आणि पॉन्डर. थांबा, थोडासा विचार करा. थांबा, थोडासा विचार करा. आणि विचाराच्या गर्दीमध्ये जे तुम्ही हरवलेले आहात त्यातनच तुम्ही बाहेर या आणि अनुभवा स्वतःचा निवांतपणा. अनुभवा स्वतःचा निवांतपणा. माझी पहिली कविता आणि त्याचं निरूपण संपलेलं आहे. मी आता माझी दुसरी कविता सादर करतो. जगता जगता नेमके जगायचेच राहून गेले. जगता जगता नेमके जगायचेच राहून गेले. शिंपले चाळता चाळता मोती मिळायचेच राहून गेले. शिंपले चाळता चाळता मोती मिळायचेच राहून गेले. कारण जगताना नेमके कशासाठी जगायचे हेच विसरून गेले. जगताना नेमके कशासाठी जगायचे हेच विसरून गेले. शिंपले चाळता चाळता का चाळायचे तेच विसरून गेले. शिंपले चाळता चाळता का चाळायचे तेच विसरून गेले. मोती तर होते प्रत्येक शिंपल्यात, पण जागा चुकत होती. मोती तर होते प्रत्येक शिंपल्यात, पण जागा चुकत होती. रोज रोज जगताना मला जागमुळी येतच नव्हती. रोज रोज जगताना मला जागमुळी येतच नव्हती. जेव्हा जाग आली तेव्हा वेळ गेली होती. जेव्हा जाग आली तेव्हा वेळ गेली होती. अरे गेलेली वेळ मला उमजली, हीच तर एक संधी होती. अरे गेलेली वेळ मला उमजली, हीच तर एक संधी होती. कोणती संधी, कुठची संधी? संधी संधी ही कसली संधी? कोणती संधी, कुठची संधी, ही कसली संधी? देहाची दिशा कर्माकडे, मनाची दिशा विसाव्याकडे. देहाची दिशा कर्माकडे, मनाची दिशा विसाव्याकडे. या दोन्ही दिशांची मला घालायची संधी. या दोन्ही दिशांची मला घालायची संधी. संधी संधी साधता सापडतील मोतीच मोती, मनाला कधीच येणार नाही मरगळ आणि मंदी. संधी साधता साधता सापडतील मोतीच मोती, मनाला कधीच येणार नाही मरगळ आणि मंदी. आपल्याला कोणती दिशा साधायची आहे, कोणती संधी साधायची आहे, ज्यातून आपलं जगता जगता जगायचंच राहून गेलं, ही जी एक खंत आहे ही निघून जाईल. शिंपले चाळता चाळता मोतीच मिळायचे राहून गेले. मोती तर होते प्रत्येक शिंपल्यात. मंडळी, जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात कोणतं तरी सौंदर्य होतं. मोती तर होते प्रत्येक शिंपल्यामध्ये. रोज रोज जगताना मला जागमुळी येत नव्हती, कारण जागा चुकत होती. प्रत्येक शिंपल्यातला मोती मला सापडत का नव्हता, कारण माझी शोधायची जागा चुकत होती. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सौंदर्य होतं, पण माझी नजर चुकत होती. माझी नजर चुकत होती. रोज रोज जगताना मला जागमुळी येत नव्हती. मी रोज रोज जगत होतो, पण मला जाग काही येत नव्हती. जेव्हा मला जाग आली तेव्हा वेळ गेलेली होती. मग काही काळजी करू नका. वेळ गेली हे कळलं, हीच एक माझ्यासाठी शाबासकी आहे. आणि म्हणून मीच मला शाबासकी दिली. कोणती संधी, कुठची संधी, नेमकी कोणती संधी मला सापडली, कुठली संधी मला सापडली, तर मला हे समजलं की देहाची दिशा कर्माकडे आणि मनाची दिशा विसाव्याकडे. हे जेव्हा मला समजलं आणि हे मी आचरणात आणण्याचं ठरवलं आणि या दोन्ही दिशांची मी जेव्हा संधी घालायची ठरवली, तेव्हा मला मोतीच मोती प्राप्त झाले. मला जगण्यातलं सौंदर्य, जगण्याचा अर्थ प्राप्त झाला. आणि याच्यामुळे माझ्या ह्या मोत्यांमुळे काय झालं, माझ्या मनाची श्रीमंती वाढली. माझ्या मनाला कधीच येणार नाही आता मरगळ आणि मंदी. माझ्या मनाला आता कधीच याच्यामुळे मरगळ आणि मंदी येणार नाही. तर देहाची दिशा कर्माकडे म्हणजे मला माझं कर्म सोडायचं नाहीये. मला माझं कर्म पण उत्तम करायचंय. मी गृहिणी असेल तर मला उत्तम गृहिणी बनायचं. मी विद्यार्थी असेल, मला उत्तम विद्यार्थी बनायचं. मला घर आणि वर्क, होम आणि वर्क, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ यातला बॅलन्स उत्तम ठेवायचा. आणि हा बॅलन्स कसा ठेवायचा, तर देहाची दिशा कर्माकडे आणि मनाची दिशा विसाव्याकडे. आणि हे घडणार कसं, जेव्हा मला माझ्या अनावश्यक विचारांवर नियंत्रण असेल. आणि अनावश्यक विचारांवरती नियंत्रण तेव्हाच मिळेल जेव्हा मी
स्वतःला थांबवायला शिकेन, स्वतःच्या मनाला थांबवायला शिकेन. आणि मी मनाला थांबवायला तेव्हाच शिकेन जेव्हा मी हे समजेन की मी या मनाचा मालक आहे. जसं आपण पहिल्या काव्याच्या निरूपणामध्ये पाहिलं की मीच ती आध्यात्मिक शक्ती आहे, मीच ती आत्मा आहे. तर मीच आध्यात्मिक शक्ती, मीच आत्मा माझ्या मनाला थांबवत आहे. साधा राजयोग आहे. दिवसातून 4-5 वेळा हा अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काय? कोणता अभ्यास करा? स्वयंसूचनांचा अभ्यास करा. मंडळी, आमच्या या राजयोगामध्ये स्वयंसूचनांना महत्व आहे. मी आत्मा जसं की एक राजा आहे आणि मन हा कर्मचारी आहे. आता उलटी स्थिती झालेली आहे. आपल्या मनानं आपल्याला उलट शिकवून ठेवलेलं आहे की मी तुझ्या कधीच कंट्रोलमध्ये येणार नाही. राजयोग शिकवतो की तू आत्माच राजा आहेस आणि मन हे तुझ्या कंट्रोलमध्ये आहेच. अशी स्वयंसूचना देता देता, आज ते कंट्रोलमध्ये नाहीये, परंतु अशी स्वयंसूचना देता देता माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये येणार आहे. मी आत्माच राजा आहे आणि मन हे माझं कर्मचारी आहे आणि मी मनाला थांबण्याची सूचना देत आहे. मी माझ्या मनाला थांबण्याची सूचना देत आहे. मंडळी, मी मुद्दाम पॉज घेत असतो बोलताना. तो पॉज हा माझ्यासाठी असतो. मी माझ्या मनामध्ये हे तत्वज्ञान परत परत मुरवत आहे. आणि म्हणून मी म्हटलं, देहाची दिशा कर्माकडे आणि मनाची दिशा विसाव्याकडे. या मार्गात कोणत्या प्रकारचा संन्यास सांगितलेला नाही. या ब्रह्मकुमारीज राजयोगाच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचा संन्यास सांगितलेला नाहीये तुम्हाला. देहाची दिशा कर्माकडे, मनाची दिशा विसाव्याकडे. हा बॅलन्स तुम्हाला साध्य करायचा. यालाच राजयोग म्हणतात. सध्या इथंच थांबतो. नमस्ते.